So good morning student. Now we will start with the dihybrid cross. Now mono means one, okay, di means two. So it is a cross between parents differing in two heritable traits. Example, cross of pure tall round seeded plant with a dwarf wrinkled seeded plant. See here two characters are considered at a time. That is, the plant is tall but the seeds are round, and it is crossed with dwarf wrinkled seeded plant. Okay, Mendel also performed the dihybrid cross between pea plants that differed in two pairs of contrasting characters. Now म्हणजेच काय, डायहायब्रिड क्रॉस असा क्रॉस आहे पॅरेंट्समध्ये ज्यांच्यामध्ये दोन हेरिटेबल ट्रेट्स असतील. जसं क्रॉस केला गेला प्युअर टॉल राऊंड सीडेड प्लांट्स, म्हणजे त्या सीड्स राऊंड असलेले आणि प्लांट होता टॉल बाकी. त्याचं क्रॉस ड्वार्फ छोट्या प्लांटबरोबर, पण त्याची सीड्स कसे होते, रिंकल्ड म्हणजे सुटकुते असलेले. ओके, आणि दोन पेअर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सचे इथे घेतले गेले. सो वी विल सी द क्रॉस, dihybrid cross. See, you have to complete the chart. Now parental generation, phenotype is round yellow seeds. It is crossed with wrinkled green seeds. Okay, and the genotype is round चं आलं कॅपिटल R, येल्लो आलं कॅपिटल Y. आता व्रिंकल्ड आहे, समजा बघा, राऊंड जो आहे तो डॉमिनंट आहे, येल्लो पण डॉमिनंट आहेत म्हणून सगळे आले कॅपिटल, पण रिंकल्ड जो आहे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे त्यामुळे रिंकल्ड आलं स्मॉल आर. ओके, राऊंडचं स्मॉल आर आलं. राऊंडला कॅपिटल आर लिहिलं, पण रिंकल्डला पण स्मॉल आर लिहिणार. आता इकडे येल्लो होतं म्हणून कॅपिटल येल्लो कॅरेक्टर कसं आहे, डॉमिनंट आहे, पण जो ग्रीन कॅरेक्टर आहे, ग्रीन जे कलर आहे सीड्सचा तो कसा आहे, रिसेसिव्ह आहे, सो स्मॉल वाय. ओके, आता गॅमिट्स कसे तयार होतील, कॅपिटल आरचं आर होईल एक गॅमिट, आणि कॅपिटल वाय कॅपिटल येल्लो सीड्सचं होईल एक वाय कॅपिटल. ओके, आणि इकडे येईल स्मॉल वाय. ओके, आता फर्स्ट फिलियल जनरेशनचं येईल कॅपिटल आर आणि स्मॉल आर, कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. म्हणजेच हे कसे असतील सीड्स, दिसायला राऊंड येल्लो सीड्स, पण हे हायब्रिड असतील. ओके, आता हे F1 जनरेशन झाली. आता यांचं सेल्फिंग जर केलं, ओके, सो राऊंड येल्लो सीड्सला क्रॉस केलं परत राऊंड येल्लो सीड्स बरोबर. सो जिनोटाईप काही असेल कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. ओके, आणि परत क्रॉस करणार त्याचबरोबर राऊंड येल्लो सीड्स बरोबर. सो कॅपिटल आर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय. ओके, आता याचे गॅमिट्स किती प्रकारचे होतील बघा, 4 गॅमिट्स तयार होतील. ओके, एक असेल कॅपिटल आर स्मॉल वाय, ओके, सॉरी कॅपिटल आर कॅपिटल वाय, दुसरा असेल कॅपिटल आर स्मॉल वाय, तिसरा असेल स्मॉल आर कॅपिटल वाय, आणि राहिलेले दुसरे मग स्मॉल आर आणि स्मॉल वाय. ओके, इकडे तसेच. सो बघा, वेगवेगळे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स करणार आहोत आपण. आणि आता आपण इकडे जेव्हा पुनीत स्क्वेअर मेथडने करणार तेव्हा असं येणार बघा. सो आय विल शो दिस अगेन. सी, F2 जनरेशनमध्ये मेल गॅमिट्स असतील, हे सगळे 4 कॅरेक्टर्स जिथे दाखवले होते ते. ओके, इकडे वर आणि खाली फिमेल गॅमिट्स, हे पण 4. आता आपल्याला हे फिलअप करायचं आहे. ओके, सो कसं मल्टिप्लाय करत जायचं, पण कॅपिटल नेहमी लिहिणार आपण आधी आणि स्मॉल नंतर, पण काही ठिकाणी स्मॉल पण आपण आधी लिहितो, जसं इकडे लिहिले बघा. ओके, सो कॅपिटल आर कॅपिटल वाय. दुसरं कसं येईल, कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय. ओके, मग येणार स्मॉल आर
capital R, small r, आणि capital Y, capital Y. So like this, if you do, there are 16 possible individuals. Okay, so 16 boxes आहेत. 4 into 4 will be 16. So in the F2 generation, 16 combinations will be there, and then we have to see the phenotype and the genotype of them. Okay, so dihybrid ratio will be there, and the genotype and the phenotype you have to find out on your own. When you do this, you will come to know. Okay, so this is a homework. You have to fill the form, fill this Punnett square checkerboard, and then you have to write the phenotypic ratio and the genotypic ratio as well. Okay, now why are farmers and gardeners advised to buy new F1 hybrid seeds every year? Okay, so this also answer you have to find out. Now we will see the Mendel's law of inheritance. So first, Mendel's law of inheritance, there are three basic postulates on the basis of which three laws were formulated. They are, the first law is the law of dominance, second one is the law of segregation or the law of purity of gametes, and the third one is the law of independent assortment. So we will be seeing the first law, that is the law of dominance. Now we have seen the monohybrid and the dihybrid crosses, and we have seen that the phenotypic characters, they are controlled by discrete units which are called as factors. Okay, now in a dissimilar pair of factors, one member of the pair will dominate, that is, it will be dominant over the other, so the other will be the recessive character. Now this law of dominance is used to explain that the expression of only one of the parental character of a monohybrid cross in F2 generation and in the F1 generation, and in the F2 generation both the characters will be expressed. म्हणजेच काय, मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉसमध्ये आपण असं बघितलं, लॉ ऑफ डॉमिनन्स आपण शिकतोय. जे फिनोटिपिक कॅरेक्टर्स आहेत ते फॅक्टर्सनी कंट्रोल केले जातात, आणि जेव्हा आपण डिसिमिलर पेअर जेव्हा फॅक्टर्स असतील त्यावेळेला एक जो मेंबर आहे त्या पेअरमधला दुसऱ्या मेंबरबरोबर एक डॉमिनंट असेल, दुसरा बाकी रिसेसिव्ह असेल. ओके, आणि जो लॉ ऑफ डॉमिनन्स आहे त्यांनी आपण असं बघतो आहे की जे पॅरेंटल कॅरेक्टर्स आहेत मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये F1 जनरेशनमध्ये फक्त एकच एक्सप्रेस होईल. म्हणजे जसं आपण टॉल आणि ड्वार्फचं जेव्हा क्रॉस केला तेव्हा फक्त टॉल कॅरेक्टर हायब्रिड टॉल आला. ओके, आणि दुसऱ्या जनरेशनमध्ये F2 जनरेशनमध्ये दोन्ही एक्सप्रेस होतील. म्हणजे मग रिसेसिव्ह पण कॅरेक्टर येणार आणि टॉल पण येणार. नाव स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स. नाव दिस इज द स्टेटमेंट विच यू हॅव टू लर्न बाय हार्ट अँड यू हॅव टू राईट द सेम वन. ओके, when two homozygous individuals with one or more set of contrasting characters are crossed, the alleles or the characters that appear in F1 are dominant and those which do not appear in F1 are recessive. म्हणजेच काय, जेव्हा दोन होमोलोगस इंडिव्हिज्युअलमध्ये जेव्हा त्यांच्यामध्ये एक किंवा अनेक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सचं सेट असणार आहे, यांना जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा जे कॅरेक्टर्स F1 जनरेशनमध्ये ॲपियर होतात ते डॉमिनंट असतात, आणि जे ॲपियर होत नाहीत F1मध्ये ते रिसेसिव्ह आहेत. म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर्स शो ऑफ होतात, शो करतात, दाखवले जातात, आणि जे रिसेसिव्ह कॅरेक्टर्स आहेत ते सप्रेस केले जातात, ते ॲपियर होत नाहीत. ओके, नाव वी विल सी द सेकंड लॉ of segregation, that is the law of purity of gametes. Now this law is based on the fact that the alleles do not show any blending or mixing and both the characters are recovered as such in the F2 generation, though one of these is not seen in the F1 stage. म्हणजेच काय, या लॉमध्ये असं सांगितलं जातं की जे अलील्स आहेत त्यांच्यामध्ये मिक्सिंग होत नाही,
किंवा ब्लेंडिंग होत नाही आणि दोन्ही जे अलील्स आहेत किंवा दोन्ही कॅरेक्टर्स ते परत आपल्याला मिळतात F2 जनरेशनमध्ये. जरी ते F1 जनरेशनमध्ये त्याच्यातले एकच दिसत असेल तरी पण F2 जनरेशनमध्ये बाकी दोन्ही मिळवले जातात. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ द गॅमेट these two alleles obviously separate or segregate, otherwise recessive type will not appear in F2 generation. म्हणजेच काय, जेव्हा गॅमेट्स फॉर्मेशन होतात त्यावेळेला हे जे दोन अलील्स आहेत ते सेपरेट होतात किंवा सेग्रिगेट होतात, नाहीतर मग F2 जनरेशनमध्ये रिसेसिव्ह कॅरेक्टर आलं नसतं. सेपरेट होतात म्हणूनच रिसेसिव्ह कॅरेक्टर परत F2 जनरेशनमध्ये आपल्याला दिसतो. F1मध्ये ते दिसत नाहीत. ओके, द गॅमेट्स विच आर फॉर्म्ड आर ऑलवेज प्युअर फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर अ ट्रेट, अँड द गॅमेट मे कॅरी आयदर द डॉमिनंट ऑर द रिसेसिव्ह फॅक्टर बट नॉट बोथ. म्हणजेच काय, जे गॅमेट तयार झालेले आहेत ते त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी प्युअर असणार आहेत किंवा त्या पर्टिक्युलर ट्रेटसाठी प्युअर किंवा ट्रू ब्रीड होणार आहेत आणि त्या गॅमेटमध्ये एकतर डॉमिनंट असतील किंवा रिसेसिव्ह फॅक्टर असेल पण दोन्ही फॅक्टर नसणार. ओके, अँड दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. आणि म्हणून त्याला आपण लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, म्हणजे गॅमेट्स कसे असणार, प्युअर असणार. सो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ द लॉ ऑफ सेग्रिगेशन or the law of purity of gametes? This law states that when hybrid in F1 forms gametes, the alleles separate or segregate from each other and they enter in different gametes. The gametes formed are pure in that they carry only one allele each, either dominant or recessive. Okay, hence it is also called as law of purity of gametes. म्हणजे या लॉमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा F1चा जो हायब्रिड आहे गॅमेट फॉर्म करतो त्यावेळेला त्याचे जे ॲलील्स आहेत सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात एकमेकांपासून आणि मग ते वेगवेगळ्या गॅमेट्समध्ये एंटर करतात. आणि हे जे गॅमेट्स फॉर्म झालेले आहेत ते प्युअर असतात कारण त्यांच्यामध्ये एकच अलील एका वेळेला असतो, एका याच्यामध्ये असतो, ईचमध्ये. एकतर तो डॉमिनंट असेल किंवा तो रिसेसिव्ह अलील असेल आणि म्हणून यांना म्हणतो लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स म्हटलं जातं.